जय हिंद फ्रेंड्स, मी आपल्या समोर महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे। यशाच्या रोजमार्ग यामार्फत आपल्याला इतक्यात माहिती झालेली गोष्ट ती म्हणजे की निवडणुका जाहीर झाल्या आणि आपण एग्जामची तयारी पण करत आहोत। आपल्या एग्जामची तयारी सुरू होते। यूपीएससीची एग्जामची तारीख डिक्लेअर आहे, एमपीएससीच्या तारखा डिक्लेअर आहेत, राज्यसेवेची तारखा डिक्लेअर आहेत। मग आपल्याला ह्या तारखा त्याच आहेत का बदलल्या गेल्या? तर आजच्याच अपडेटनुसार आम्ही तुमच्या समोर बातमी घेऊन आलेलो आहोत, ती म्हणजे या तारखामध्ये बदल झालेला आहे। त्यात पहिला बदल मी तुमच्या समोर घेऊन येत आहे यूपीएससीच्या तारखेसंदर्भातला। आपल्याला माहित आहे की आपण यूपीएससीची तारीख 26 मे गृहीत धरून चाललेली डिक्लेअर केलेली तारीख आहे, परंतु ती तारीख बदलण्यात आलेली आहे। ती तारीख आहे 16 जून। 16 जून रोजी म्हणजेच निवडणुकीचा निकाल 4 जून नंतर जाहीर झाल्यानंतरचा। मग आता आपल्याला पुढची एग्जाम एमपीएससीची कंबाईन एग्जाम, एमपीएससीची कंबाईन एग्जाम ही 16 जूनला ऑलरेडी डिक्लेअर आहे। मग आता आपल्याला असं लक्षात येत असेल की यूपीएससीची 26 मे ची 16 जूनला गेली आणि एमपीएससी ऑलरेडी 16 जूनला आहे। मग नक्की काय होईल? तर असं होईल की आपल्याला एमपीएससी कंबाईन 16 जूनची तारीख बदलण्यात येईल। हे 100% शुअर आहे की ही तारीख बदलण्यात येईल। मग ती तारीख कुठली? आपल्या समोर त्या नोटिफिकेशन आलेल्या दिवशीच काही मिनिटांमध्ये आम्ही तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन येईल की ती तारीख कोणती असेल। त्यासाठी तुम्ही याच्याकडे लक्ष देत राहा। आता आपण जाऊया पुढच्या तारखेकडे, ते म्हणजे आता इतक्यातली राज्यसेवा जी 26 एप्रिलला आहे। मग आता त्या तारखेचं काय? आचारसंहितामध्ये आणि ह्या निवडणुकाच्या दरम्यानच आलेली ही तारीख, त्या संदर्भातलाही निर्णय आपल्याकडे 1 ते 2 दिवसातच आपल्याला तो निर्णय येईल आणि त्या डेट तीच राहील का बदलण्यात येईल हे आम्ही तुम्हाला या यशाच्या राजमार्गामार्फत कळवू। तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा, तयारीला खंड पडू देऊ नका। आणि आता एक सर्वात महत्त्वाचं की जे म्हणजे पोलीस भरती संदर्भात, पोलीस भरती संदर्भातल्या आता काय होईल? आचारसंहिता लागू आहे। आचारसंहिता 4 जून पर्यंत आहे। मग 4 जून मध्ये आपण जून महिन्यात पोलीस भरती सुरू होईल का? नाही मित्रांनो, कारण त्या तारखा बघा, मे मधल्या तारखा सर्व तारखा एंगेज आहेत। सर्व तारखांना म्हणजे 16 जून आहे, त्याच मध्ये आपल्याला परत त्याच वेळेस कंबाईनची तारीख अगदी शनिवारी होऊ शकते, रविवारी होऊ शकते, किंवा यूपीएससीच्या तारखामध्ये तर 16 जून आलेलीच आहे। परंतु आताच्या पुढच्या एक्झामचे जे डिक्लेअर होतील तारखा, राज्यसेवेची असेल किंवा पोलीस भरतीबद्दल मी तुम्हाला सांगतो इच्छितो की ही जून मध्ये न होता जुलैमध्ये जाणार आणि पुढचे जे आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्या आधी ह्या पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होणार। ह्या बातमी आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत। ह्या अपडेट तुमच्या समोर, ह्या महत्त्वाच्या अपडेट तुम्ही जाणून घ्या आणि अजून इतर नवीन अपडेटसाठी आमच्याशी कनेक्ट राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।